संपूर्ण हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत अयोध्येचा राजा राम, एकवचनी एकपत्नी व्रती, राम राज्यातील सर्व पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सहज जनता सुखी समाधानी ठेवणारा राजा राम, माता कैकेयीने राजा दशरथाकडून वर मागितला, भरताला राज्य व रामाला वनवास। त्यामुळे प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मणासह नाशिक येथील पंचवटीत 14 वर्षांच्या वनवासाच्या वास्तव्यासाठी आले। त्यावेळच्या दंडकारण्यात कंदमुळं खाऊन गोदावरीच्या तीरावरील करंजगाव, कोठुरे, नांदूर, मधमेश्वर, थडी, सारोळे मार्गे चासनळीचा परिसरच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील मातीच्या कणाकणात प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने अतिपावन ही भूमी झाली आहे। आणि कर्मभूमी नाशिक येथून आपला वनवास संपवून प्रभू राम आपल्या जन्मभूमीत अयोध्येमध्ये गेले व राजगादीवर बसले। अनेक वर्षांच्या प्रदीर्घ तपश्चर्येने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमी न्यासच्या माध्यमातून नवीन मंदिर निर्माण करून रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला। या सोहळ्याचे साक्षीदार होता आले नाही ही खंत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी येवल्याचे भाग्यविधाते नामदार भुजबळ यांच्याकडे व्यक्त केली आणि भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब अप्पा भवर, अशोकराव सदाशिव नागरे, विनोद जोशी, शिवाजी सोपनर, भाऊसाहेब बोचरे, पांडुरंग राऊत लोखंडे, सुरेखा नागरे, प्रेरणा बलकवडे, सांगळे आदी अनेक पदाधिकारी यांना सांगून येवला लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील आणि प्रत्येक गावातून असे 1476 वयोवृद्ध महिला पुरुष रामभक्त भाविकांना पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेसने मनमाड स्टेशनवरून 6 तारखेला रात्री 9 वाजता मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी अयोध्येकडे रवाना केले। यावेळी भुजबळ यांनी सर्वांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा देत हिरवा ध्वज दाखवून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस ही 22 डब्यांची गाडी, प्रत्येक डब्यात स्वयंसेवक असलेली गाडी मार्गस्थ केली। प्रवासात जेवण, चहा, नाश्ता, निवास आदी सुविधा उपलब्ध करून देणार असून अनेक भाविक भक्तांनी अयोध्या दर्शनाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल भुजबळ यांचे आभार मानले आहेत। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।